नमस्कार, मी शुभांगी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण घरच्या घरी कुरकुरीत असे आपण बटाट्याचे वेफर्स बनवणार आहोत, तेही अगदी सोप्या पद्धतीत। त्यासाठी मी मीडियम साइजचे बटाटे घेतलेले आहेत 4। ते आपण स्वच्छ धुवून घ्यायचे। स्वच्छ धुवून मग त्याची साल काढून घ्यायची आहे। बटाटे आपल्याला कडकच घ्यायचे आहेत, मऊ घ्यायचे नाहीत। मऊ बटाटा घेतला तर वेफर्स आपले छान असे कुरकुरीत होणार नाहीत आणि तेलात टाकल्यानंतर मऊ पडतील। बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता मी त्याची साल काढते। साल काढून घ्यायची आहे बटाट्याची। बटाट्याची साल काढून झालेली आहे, हे बघा अशा प्रकारे। आता आपण बटाट्याचे स्लाइस करून घेऊया। बटाटा आडवा पकडायचा नाही, उभा पकडायचा आहे। बटाटा उभा पकडल्यावरती मोठे मोठे बटाट्याचे स्लाइस तयार होते। हे पहा, अशा प्रकारे करायचे। आपले स्लाइस करून झालेले आहेत। आता आपण तेल गरम करत ठेवूया। तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल आपला कडकडीत गरम होऊन द्यायचं आहे। त्याच्यानंतर आपले स्लाइस टाकायचे आहेत। तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। जर तेल आपलं कमी गरम असेल तर आपले वेफर्स छान असे कुरकुरीत होणार नाही, ते मऊ पडतील आणि वेफर्स आपले तेल जास्त शोषून घेतील। त्याच्यामुळे वेफर्स चांगले लागणार नाहीत आणि होणारही नाहीत। त्यासाठी ही काळजी घ्यायची आहे। वेफर्स आपले तयार झाले की नाही हे कसं ओळखायचं? आता हे पहा, मी त्याच्यामध्ये स्लाइस जेव्हा टाकते तेव्हा बटाट्यांवरती किती बुडबुडे असतात, हे बघा। आता आपले वेफर्स तयार होत आलेले आहेत। हे पहा, त्याच्यावरचे बुडबुडे पूर्णपणे गेलेले आहेत। आपले वेफर्स तयार झालेले आहेत। आता आपण त्यांना काढून घेऊया। आता आपण दुसरी बॅच तळायला घेऊया पुन्हा। बटाट्याचे स्लाइस जास्त टाकायचे नाहीये, थोडेच टाकायचे, नाहीतर ते एकमेकांना चिकटून राहतात आणि वेफर्स आपले असे छान असे कुरकुरीत बनणार नाहीत। त्यासाठी आपण थोडे थोडे स्लाइस टाकायचे आहेत। बटाट्याचे वेफर्स तुम्ही नक्की करून पहा। एकदम सोपी पद्धत आहे, घरच्या घरी जसे मार्केटमध्ये मिळतात तसेच आपण बनवू शकतो। मार्केटमध्ये मिळतात तसेच आपण बनवू शकतो। हे पहा,
वेफर्स आपले छान असे तयार झालेले आहेत। हे पहा, वेफर्स आपण काढून घेऊया। कशी वाटली तुम्हाला बटाटा वेफर्सची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून